अमोल शिंदे पहिला चेंडू सन्मान दिला, एकीर जायचा प्रयत्न, रनआउटची नामी संधी, कदाचित डायरेक्ट हिट असती तर कदाचित नक्कीच इथे मात्र मोठी दुर्घटना नजर हटी, दुर्घटना घटी, नक्कीच घटली असते, परंतु इथे मात्र नशिबाची साथ मिळते. घोषित क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये सुखरूप पोहोचताना पाहायला मिळतोय. थोडीशी मात्र नक्कीच रुळे संघाच्या प्रत्येक चाहत्यांची धडधड वाढवणारा हा चेंडू होता. एक जोखीम बरा रन घेतला होता आणि तिथे मात्र सक्सेस. थोडासा थ्रो जर पीक आला असता आणि यष्टीरक्त थोडासा स्टंपच्या मागे जर उभा असता तर कदाचित डायरेक्ट हिटची सुद्धा संधी होती. हरकत नाही, छोट्या छोट्या धक्क्यातूनच माणूस सण होतो आणि नंतर जो सावरतो तो एकदम कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हार न मानता स्वतःला सांगतो मैं खेलेगा. पुन्हा एकदा नक्कीच सज्ज होताना पाहिलं होतं. पहिल्या चेंडूवरती नक्कीच एकदा वर्जित केली गेली, श्री गणेशा केला, पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, परंतु थोडीशी दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत देऊ एकने वाढ होताना पाहते वाईटच्या स्वरूपात. पंचांना दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा हात समांतर करण्याची संधी दिली आणि चेंडू अवंतर नक्की एक धावेसाठी होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय विवेक, षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे. आतापर्यंत षटकारांच्या आतिषबाजी करण्यासाठी विध्वंसक, विनाशनाशक अशी फलंदाजी पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळून काढलाय आणि इथे जातो चेंडू वन बाउन्स. पाहूया पंच आपल्यापर्यंत डिसिजन नक्कीच कळवतील आणि हा चेंडू आहे पंचांमार्फत कळतो. वन बाउन्स, खणखणीत दणदणीत चौकार, क्लास दाखवताना पाहायला मिळत आहेत. तिथे कोणते बंड्या भोगाग यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र विवेक लेग बिफोरचा चेंडू होता, त्यानंतर मात्र नक्कीच हळूवारपणे खेळून काढला, चेंडूला दिशा दिली आणि नक्कीच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला वन बाउन्स चौकार. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू, इथे मात्र नक्कीच मनोज तैनात असतील. चांगलं क्षेत्ररक्षण, एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगला रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र नक्की जोखीम घेतली जाते, कारण की बोलतात ना इथे मात्र नक्कीच धावा आणि धावांसाठी मात्र नक्कीच धावपळ केली जाते, कारण की ज्यावेळी बोलतात ना तुम्ही क्षमतेपेक्षा धावलात तर तुम्हाला दम लागतो, पण जर विजयश्री मिळवायचा असेल तर तुम्हाला इथे क्षमतेपेक्षा ला गेलं तर कुठेतरी मात्र धावांचा उच्चांक गाठता येईल. पुन्हा एकदा मनोज सज्ज होताना पाहायला मिळतोय. लोअर फुलटा चेंडू होता, हळूवारपणे घेऊन काढला, एकदा पूर्ण केली, चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये, खणखणीत दणदणीत इन टू द गॅप चौकार. सर काय बोलाल, विवेक आतापर्यंत चांगली रणनीती, मोठे फुलटच चेंडू जरी आला तरी मोठे फटके खेळण्यापासून थोडंसं संयमपणा दाखवतोय. डाऊन द ग्राउंड इन टू द गॅप खेळण्याचा आतापर्यंत प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. निश्चित संघाने एक संधी उपलब्ध करून दिली होती प्रामुख्याने जिथे क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं आणि प्रामुख्याने जी पहिली फेक आली होती तिकडे फलंदाज बालंबाल बचावले होते, परंतु त्यानंतर या दोन फलंदाजांनी सावरलेला डाव आपण पाहिला. धावसंख्या तब्बल पोहोचलेली आहे 12 वरती 0 गडी बाद. पुन्हा एकदा अजय दादा सज्ज होताना पाहायला मिळतं. आता मात्र पुन्हा एकदा विवेक संयमी खेळ करतात, त्याला सुद्धा माहिती आहे 4 वर जर आपण उभा राहिलो तर मात्र धावांचा उच्चांक एक मापकाचं आव्हान ठेवू शकतो. मग सुरुवातीला मात्र इन टू द गॅप डाऊन द ग्राउंड खेळणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा लो आखो टप्प्याचा चेंडू, इथे मात्र जातोय खणखणीत. ओ इथे मात्र जेलची नामी संधी होती आणि जीवदान कोणाला मिळतंय तर षटकार किंग बाहुबली, जो केसकेचा बाहुबली समजला जातो असाच विवेक शिंदे. जेलची संधी होती, कारण की एक चूक, काल जेव्हा आपण पाहिलं एक जेल किती महाग पडला. हातलोट सोनाट संघाची मॅच होती, ज्यावेळी सुरेशची जेल सुटली होती आणि तदनंतर मात्र त्यानं कमबॅक केला आणि पूर्ण मॅचचं पारडं फिरवलं गेलं. पण एक एक जेल सुद्धा किती महत्वाचा असतो. पुन्हा एकदा सर या जेल घेणं खूप गरजेचं होतं. प्रामुख्याने झेल विवेक शिंदे यांचा होता आणि विवेक शिंदे म्हणलं की एक आक्रमक फलंदाज, परंतु समोरच्या बाजूने अजय शिलार एक चांगले ऑलराऊंडर आहेत. आणखीन एक जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी एक जबरदस्त टोला आणि विवेक शिंदे यांच्या बॅटचा हा बोलबाला. पुन्हा नक्कीच विवेक यांच्या प्रत्येक षटकारासाठी म्हणजे रुळेगावच्या प्रत्येक षटकारासाठी बंडाभाऊ यांच्याकडून प्रत्येकी रोख रक्कम 200 रुपये क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. नक्कीच या रखरखत्या उन्हामध्ये आग ओकताना पाहायला मिळतोय, षटकाराची आतिषबाजी करताना पाहायला मिळतोय. क्लास पण फलंदाजी पाहायला मिळते. हळूवारपणे खेळून ज्यावेळी तुम्हाला लेग
लेगच्या दिशेने पाहिलं तर स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेग हा फेवरेट झोन मात्र इथे स्वीकारताना पाहायला मिळतोय. आणि त्याच्या ज्या रडारमध्ये चेंडू आला की माझं ज्या पद्धतीने बोलत ना माझं ठरलंय, माझा प्रत्येक चेंडू जाणार तर फक्त षटकार. कदाचित तो झेल घेणं गरजेचं होतं. कॅच विन द मॅच, कॅच घ्या, मॅच घ्या, कॅच लो, मॅचला खूप सारे समीकरण बोललं जातं कारण की संधी क्वचित निर्माण होते आणि त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असतं. पुन्हा एकदा अमोलदादा सज्ज होताना पाहता नौका गोलंदाज जातो. वैयक्तिक पहिलं षटक. पुन्हा एकदा अमोलदादा क्लास दाखवताना पाहिले. हो, काय नजाकत भरा फटका, क्लास वन, मॅग्निफिसेंट बॅटिंग बाय अमोल. शेवटच्या क्षणापर्यंत नजरा रोखून धरल्या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 28 धावा. पुन्हा एकदा प्रत्येक चौकारासाठी बंडाभाऊ यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. तर अमोल सुद्धा आता थोडा आक्रमकपणा घेताना पाहायला मिळतोय. एक नजाकतभरी फलंदाजी, जिकडे क्षेत्ररक्षणाचा कोणी क्षेत्ररक्षण तैनात नाही तिथे मात्र एक नजाकतभरे फटके खेळताना पाहायला मिळतोय. निश्चित अमोल यांच्याकडे मग गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल एक चांगलं तंत्र आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत आणि बराचसा काळ त्यांनी क्रिकेट खेळलेला आहे. तो अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. परंतु समोरच्या बाजूने कोट्रोशी टीमकडून सागर शेलार हा पर्याय संघाने निवडलेला आहे आणि युवा खेळाडू आहेत बॉलिंग अटॅकमध्ये आणि नेहमीच त्यांनी देखील प्रभावित केलंय. क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन केलं जाते. ज्या गॅप मध्ये चेंडू ढकलला होता तिथेच मात्र तर क्षेत्ररक्षक तैनात. छोटासा कलाकार चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. काल सुद्धा आपल्या संघासाठी 100% एफर्ट देताना पाहायला मिळते. प्रतिष्ठा बनायला लागले एका बाजूला कोट्रोशी संघाची, तर प्रतिष्ठा बनायला लागले एका बाजूला रुळे वैभव रुळे या संघाची. ओ रफ्तार आणि रफ्तार पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी कमबॅक करताना पाहायला मिळते. कमबॅक जरुरी असतो मित्रांनो, कारण ज्यावेळी पहिल्या चेंडूवरती आघात चढवला जातो तदनंतर कमबॅक नक्कीच आपला कॉन्फिडन्स दुणवताना पाहायला मिळतोय. निश्चित कोट्रोशी टीमने नेहमीच डावखुरी हाताचा पर्याय क्रमांक 2 साठी निवडलेला आहे आणि प्रामुख्याने तोच पर्याय आणि तोच भेदकता या गोलंदाजीमधले. एक पाय पुढे काढत 3 स्टंपच्या समोर पकडण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकर एंडला चेंडूची फेकी, परंतु बॅकअप आता सीमारेषे लगत आहे. या चेंडूच्या पाठीमागे कुठेतरी विकास सर विकेट घेण्याचा प्रयत्न आहे आणि कोट्रोशीला विकेट हवे आहेत. येस सर, काल हीच रणनीती अजयदादा शेलार यांची, हीच रणनीती. ज्यावेळी आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपात तो थ्रो येण्याआधी हाफ क्रीजवर जातो निखिल जाधवचा विकेट सर, आणि तो अजयदादाने घेतली ती जोखीम किती फायदेमंद ठरली ती आपण काल नक्कीच सर पाहिली. आणि त्याचमुळे अगदी सहजरित्या कोट्रोशी संघ त्या सामन्यामध्ये जिंकू शकला. परंतु यावेळेला पहा हा टोला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे फलंदाज विवेक शिंदे यांच्या बॅटमधून. नक्कीच सर, या षटकारामध्ये बोललं तर ताकदीचा प्रॉपर वापर केला आणि चेंडू करताना पाहिलं हवाई सफर, आग का गोला उच्छल कर बोला, चेंडू गेला षटकाराचा डोला. नक्कीच अप्रतिमाशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. क्लास 1 फलंदाजी. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला ना, पुन्हा प्रत्येक षटकारासाठी, या षटकारासाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक. बॉल निश्चित हाच आगीचा गोळा आता मात्र सीमारेषेला आग लावून टाकतोय आणि एक जबरदस्त फलंदाजी विवेक शिंदे रुळे यांनी पेश केलेली आहे. तब्बल 3 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत त्यांनी खेळलेले आहेत. धाव संख्या होते 34. तर जेवढे नक्कीच जे रुळे 35. जेवढे मात्र षटकार चौकार येणार ना तेवढा मात्र नक्कीच डगआउट मध्ये खुशी असेल रुळेगावच्या. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते. इथे मात्र डावखुरा गोलंदाज आघात चढवला, क्लास एकदम प्रेक्षणीय देखणे षटकार पाहायला मिळते. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन घेऊन काढला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाणार होता परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का, आणि इथे मात्र 2 धावा यशस्वी. पुन्हा एकदा तिहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली आणि कदाचित ती तिहेरी धाव नक्कीच इथे मात्र धावा आणि धावा, संघाच्या धावा गोळा करण्यासाठी करावी लागते ती धाव. इथे मात्र अप्रतिमाशी या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा हे 2 फलंदाज आपल्या संघाच्या प्रतिष्ठेसाठी, संघाच्या नावासाठी, संघाच्या विजयासाठी, गावाच्या नावासाठी इथे मात्र रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा एकेरी, दुहेरी आणि तिहेरी धाव सुद्धा गोळा करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपला फेवरेट झोन निवडला गेलाय.
मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली, एका धाववरती समाधान मानावं लागतंय. धाव संख्येत एकने वाढ होते. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते 39. सर 2 षटकांचा सामनाला धावसंख्या पाहिली तर धावसंख्या होते 39. अप्रतिम अशी फटकेबाजी पाहायला मिळते. नक्कीच विवेक यांच्या बॅटमधून वैयक्तिक जर विवेक यांच्या धावसंख्येचा विचार केला तर 7 चेंडू 31 धावा इंडिव्हिज्युअल खेळताना पाहायला मिळते. त्याच्यामध्ये षटकारांची अतिशबाजी. सर काय बोलतोय शेवटच्या षटकामध्ये अजूनपर्यंत किती धावा पर्यंत मजल मानत असेल या संघाचा, रुळे संघाचा? प्रामुख्याने अद्यापही कोट्रोशी टीमला यश मिळालेलं नाहीये आणि प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे तळ ठोकून बसलेली आहे, इरादे स्पष्ट आहेत की चांगल्यात चांगली धावसंख्या आम्हाला उभारायची आहे आणि प्रामुख्याने जर या सरासरीने फलंदाजी जर टीम रुळे संघ करतोय तर निश्चित 60+ बनण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळून काढला अमोल यांच्या बॅटमधून येतो. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? आणि इथे मात्र पाहावं लागेल. पंचांकडे नजरा वेळातील पंचांकडून काय डिसिजन येतोय आणि यात चौकार. कधी क्षेत्ररक्षण चेंडू अडवणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षण फक्त क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक, चेंडू पाहत बसला कसा जातो आणि कदाचित हा चौकार जाऊ दिला. चौकार जमला धावसंख्या धावपटल्यावरती अर्जित केला ते 43 धावा पहिल्या चेंडूवरती मोहर उमटवली गेली. नक्कीच चौकाराची. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळत होता दोन्ही फलंदाज. अप्रतिम अशी कामगिरी करताना पाहायला मिळतात. मोठमोठ्या धावांचा उच्चांक गाठणं गरजेचं असतं आणि त्यांना माहिती आहे अजय दादा शेलार हा सुद्धा एक तितकाच अप्रतिम असा फलंदाज आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जोखीम बरेफेट खेळण्याची कुवत ताकद क्षमता आहे. पुन्हा एकदा चांगली चेंडूची चांगला चेंडू फेकला होता. बॅटची एज लागली गेली घोषांकी क्षेत्रामध्ये म्हणजे डिक्लर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत 2 चेंडू अखेर 44 धावा. निश्चित या बॉलच्या पाठीमागे कोट्रोशी टीम कमबॅक करत आहे आणि बॉलिंग अटॅकमध्ये मंगेश शेलार आहेत. क्रमांक 3चं षटक त्यांच्या नावी आहे आणि कुठेतरी बांधून ठेवण्याचा प्रयत्न आता ते फलंदाजांना करतील. पुन्हा एकदा मंगेश सज्ज होता. अकोट टप्प्याचा हाफ ट्रॅकर चेंडू धाडून दिलाय. हो काय अफट पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्र आपल्या संघासाठी मात्र नक्कीच 2 धावा नक्कीच वाचवलं. 1च धाव घेतली, माफ करा. या चेंडूवरती 1च धाव आणि गरजेचं होतं कारण की विवेक सध्या आक्रमकपणा दाखवत आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आल्यावरती त्याचा सीमा रेषा पलीकडे धाडण्याचा नक्की त्यांचा मानस आहे ना. अप्रतिम आतापर्यंत सक्सेसफुल होताना पाहायला मिळत आहे. यांची इंडिव्हिज्युअल धावसंख्या पाहिली तर 7 चेंडू 31 धावा. प्रामुख्याने हा जो झेल होता तर द्विधा मनस्थितीमध्ये खेळाडू अडकतात की सीमारेषेलगत राहावं, बॉलला बॅकअप द्यावं की झेलपर्यंत जावं. जर बॉलला बॅकअप देण्यासाठी क्षेत्ररक्षक थांबले तर कधी बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतूनही जातो. त्यामुळे ते पुढे आले, झडप घातली, झेल होऊ शकली नाही परंतु धावा वाचवल्या. पुढील बॉल प्रगतीपथावरती. यावेळेला आठव्या बॅटने लॉंग ऑनला खेळला क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 टीम रुळे. नक्कीच विवेकदादा यांची खेळ संपुष्टात एक षटकार किंग म्हणून नक्की त्यांची ख्याती ओळख आहे. मग ते षटकांचं वादळ काही वेळासाठी क्षमावताना पाहायला मिळत आहे पण चांगली खेळ केली, काही हरकत नाही मित्रांनो. विवेकदांच्या बॅटमधून आलेल्या इंडिव्हिज्युअल पाहिलं तर नक्कीच 8 चेंडू 31 धावा. अप्रतिम अशी खेळ नक्कीच एकदा टाळ्या उंचावत्या मित्रांनो. विवेकदादांची बॅटिंग जर आवडली असेल तर खास करून रुळेच्या डागआउटमधून मोठ्या टाळ्यांच्या जयघोषामध्ये स्वागत करूया. नक्कीच अप्रतिम अशी खेळ केली आणि आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलंय. 8 चेंडू 31 धावा. आता कुठेतरी कोट्रोशी संघ या अंतिम षटकामध्ये कमबॅक करत आहे आणि ज्या प्रकारे मंगेश शेलार यांनी बॉल हाताळलेले आहेत. पहिला बॉल थोडासा महागडा राहिला परंतु त्यानंतर केलेलं मंगेश शेलार यांनी जे कमबॅक आहे ना ते अप्रतिम आहे. परंतु कोट्रोशी संघाकडे जे 2 डावखुरे गोलंदाज आहेत ना त्यांनी नेहमीच प्रभावित केलेलं आहे आणि प्रामुख्याने अनेक संघ विकास सर आपण बघतो की त्यांच्याकडे डावखुरे खेळाडू नसतात आणि त्यामुळे त्यांना तो ॲडव्हान्टेज घेता येत नाही. परंतु कोट्रोई संघाला तो ॲडव्हान्टेज आहे. परंतु षटक क्रमांक 2 जरी आपण पाहिलं ना तर थोडंसं महागडं राहिलं सागर शेलार यांचं. नक्कीच जर षटक क्रमांक 2चा विचार केला, जेव्हा षटक क्रमांक 3 चांगलं पडतं ना सर तेव्हा कुठेतरी असं सुद्धा प्रेक्षकांच्या मनात कदाचित सेकंडवर या गोलंदाजाने हाताळणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा 11 रन घेऊन काढला एकेरी धावेसाठी. धावसंख्येत 1ने वाढ होते. आता नक्की नौके फलंदाज येत आहेत. विनायक शिंदे. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन थोडीशी शरीयष्टी वळवली गेली. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू तो डिक्लर झोन मध्ये. नक्कीच प्रेक्षकांच्या मनात सुद्धा सर नक्कीच हाच विचार आला असेल. या गोलंदाजांना थोडंसं प्रभावित केलं, दोन्ही फलंदाजांना थोडंसं रोखून धरलंय. रनांचा जो लय होता त्यापासून कुठेतरी मात्र वंचित ठेवलं गेलं. तर असं सुद्धा नक्कीच जर तर क्रिकेटमध्ये जर तरला व्हॅल्यू नसतो तरी पण नक्कीच शंका कुशंका येतात की या गोलंदाजाने दुहेरीवर दुसरं षटक हाताळणं गरजेचं होतं का.
खरंच खऱ्या अर्थानं जो गोलंदाजीचा क्रम असतो ना तुमच्या कौशल्याप्रमाणे असतो आणि प्रामुख्याने ज्या प्रकारे तुम्ही तुमचं कौशल्य आत्मसात केलेलं आहे क्रिकेटचं त्या प्रकारे तुमची क्रमवारी असते. मग फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल. निश्चित सागर शेलार महागडे राहिले परंतु अनेक स्पर्धांमध्ये आपण याही अगोदर उल्लेख केला त्यांचा नेहमी चांगला खेळ राहिलेला आहे. परंतु काही गोष्टी जीवनामध्ये अशाही घडतात ना किंबहुना एखादा दिवस एक आशा घेऊन येतो आणि एक अनुभव देऊन संपतो. त्या प्रकारच्या गोष्टी जीवनात आणि क्रिकेटमध्ये घडतात. नक्कीच सर नक्कीच. सागरला सुद्धा नक्कीच असे जेव्हा मोठ्या फलंदाजाला गोलंदाजी त्यावेळी कुठेतरी या चुका त्याला नक्कीच सुधारण्याची संधी सुद्धा मिळते. ओ इथे मात्र पुन्हा एकदा जेल केला धरतीला दान. पुन्हा एकदा ओम भट स्वाहा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटला ते अर्जित केले ते 47 47 धावा. 3 षटकाचा खेळाला संपुष्टात 1 विकेटच्या पतनानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 47. शेवटचं षटक चांगलं षटक बनतेल. पहिल्या षटकामध्ये आल्या 23 धावा तदनंतर आल्या 15 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये आल्या 8 धावा. चला या पुढचा होणारा सामना असेल सेकंड राऊंड घेऊया ना पहिलं जिंकलेले. या पुढचा सामना असेल आधीचे विजेते संघ होते ते या पुढचा सामना असेल उत्तेकर वानवली वर्सेस अहिरे वानवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. ओके मी विनंती चला दोन्ही कर्णधार यायचं आहे. कर्णधार आल्यानंतर मी विनंती करेन आदरणीय श्री सन्माननीय श्री सचिनभाई माने साहेब उद्योजक SB एंटरप्राइजेस नंतर श्री अंकुशजी सपकाळ साहेब समाजसेवक आपल्याला विनंती केली आपण टॉस का बॉस मध्ये कर्णधार आल्यानंतर आपल्याला आमंत्रित केलं जाईल. तोपर्यंत थोडेसे उन्हाचा प्रभाव जास्त आहे आपण आराम करा. ज्यावेळी कर्णधार येतील तेव्हा नक्कीच आपल्याला आमंत्रित केलं जाईल. चला दोन्ही कर्णधार यायचं आहे. एका बाजूला असेल अहिरे वानवली तर दुसऱ्या बाजूला उत्तेकर वानवली. गणित मस्त वानवली फक्त अहिरे आणि उत्तेकर या दोन संघामध्ये लढत होताना पाहायला मिळेल. चला त्वरा करायचे मित्रांनो. अहिरे वानवली उत्तेकर वानवली. कृपया विनंती असेल आयोजकांमार्फत विनंती केली जाते शेवटचा कॉल असेल आपले ज्यांच्या हस्ते मात्र नक्की नाणी फिकीचा कॉल घेतला आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व नक्कीच आपली वाट पाहत आहेत त्यांना जास्त विलंब लावू नका. तुम्हाला नक्कीच विनंती केली जाते उत्तेकर वानवली अहिरे वानवली तुम्हाला 1 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. 1 मिनिटामध्ये नक्कीच टॉस का बॉस मध्ये हजर व्हायचं आहे असं आयोजकांमार्फत आपल्याला विनंती केली जाते. सलामीची जोडी मार्ग होताना पाहायला मिळते. एका बाजूला असेल अजय शेलार तर दुसऱ्या बाजूला असेल मनोज शेलार. आपल्या संघासाठी चोख भूमिका बजावताना हे सुद्धा फलंदाज पाहायला कित्येक मॅच आपल्या फलंदाजाच्या जोरावरती नक्कीच विजयश्री मिळवताना पाहायला मिळते. ही सलामीची जोडी पाहायला मिळते. सर काय सांगाल या मॅच मध्ये नक्कीच अजयदादा शेलार यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल. पूर्ण कोट्रोशी धावसंख्या 18-48. ज्या प्रकारे विकास सर तुम्ही उल्लेख केलात की आपण चर्चा केली होती की 60+ धावा टीम रुळे संघाच्या स्कोर बोर्डवरती लागतील परंतु अंतिम षटक ज्या प्रकारे मंगेश यांनी हाताळला आणि प्रामुख्याने अवघ्या 8 धावा खर्च केल्या जिथे आपण अपेक्षित केल्या होत्या 20 धावा. प्रामुख्याने विवेक शिंदे आणि अमोल शिंदे आणि विनायक शिंदे हे फलंदाज आपण फलंदाजी करताना रुळे संघाकडून पाहिले परंतु या अंतिम षटकामध्ये आलेल्या 8 धावा आणि प्रामुख्याने जे टार्गेट आहे 48 धावांचं त्याच्यामध्ये अजय शेलार यांचा महत्त्वाचा खेळ आणि प्रामुख्याने त्यांच्या सोबतीला जे प्रारंभिक जोडीमध्ये आहेत. अहिरे वानवली विनंती असेल मित्रांनो कर्णधार पाठवायचं. उत्तेकर वानवली संघाचा कर्णधार येऊन थांबलेत. अहिरे वानवली संघ निश्चित आपण या प्रारंभिक जोडीबद्दल चर्चा करतोय. नॉन स्ट्रायकर एंडला मनोज आणि यावेळेला एक जबरदस्त टोला डीपी स्क्वेअर देखला चेंडू. क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं झालं डीपला. दिनेश तिकडे होते लाजवाब क्षेत्ररक्षण केलेलं आहे परंतु अजय शेलार यांचा जबरदस्त फटका होता आणि समोर हेमंत शिंदे जंबो सर होते. तर या चेंडूवरती अजय शेलार दादा यांनी नक्कीच कोणताही रन घेतला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत कदाचित एक चौकाराची आशा होती पण तो नक्कीच प्रवीण
दिनेश, माफ करा दिनेश, अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण हाताळताना पाहिलं. पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेऊन काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल होणार का? येस, दुसऱ्या चेंडूवरती ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं तोच विकेट, म्हणजे तोच मासा लागला गळाला. एक आक्रमक फलंदाज ज्याच्या नावावरती अप्रतिमाशी फलंदाजी षटकार किंमत ज्याची ओळख होती त्यांना धाडलं माघारी तंबू चारशाला. पहिल्या गोलंदाजीवरती नक्कीच पहिलं विकेटचं बदल. अजय दादा शेलार बॅक टू द पवेलियन. बल्कि उम्मीद हमें छोड़कर नहीं जाती, जल्दबाजी में हम उसे छोड़ देते. या प्रकारे आपण उल्लेख करतो ना की कुठेतरी आतिघाई अजय शेलार यांना संकटामध्ये घेऊन गेली का आणि प्रामुख्याने संघही अडचणीमध्ये आलाय का? कारण कुठेतरी हाच मनसुबा होता अजय शेलार यांचा की हेमंत शिंदे जंबो सरांविरुद्ध आक्रमण करायचं पहिल्या बॉल पासून, आणि कुठेतरी ही जी मानसिकता होती ना ती टीम कोट्रोशीची फसलेली आहे आणि प्रामुख्याने या बॉलला लांबी देऊ शकले नाही. एक चांगली कॅच तिकडे पकडली विवेक शिंदे यांनी. नक्की जो मेन विकेटची गरज होती तोच विकेट. जंबो सर का विकेट टकर गोलंदाज का बोलतात का? मला या गोलंदाजी क्षेत्रामधील सगळ्यात उत्तम गोलंदाज म्हणून कामाची वर्णी लागते, त्याचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळत आहेत. उंगली फेरी विकेटगिरी. आपण पाहतात आदरणीय सन्माननीय सचिनभाई माने, उद्योजक SB एंटरप्राइजेस, व श्री अंकुश सपकाळ साहेब समाजसेवक या अतिथी मान्यवरांच्या हस्ते मात्र नक्की नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. एका बाजूला असेल अहिरे वानवली आणि दुसऱ्या बाजूला असेल उतेकर वानवली. दोन्ही वानवली गावचे संघ आज एकमेकांसोबत नक्कीच भिडताना पाहायला मिळतील. नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. पुन्हा एकदा जंबो सर सज्ज होताना पाहायला मिळतात, नौका फलंदाज येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक असेल, ओ प्रयत्न मात्र अप्रतिम केला होता, शेवटच्या क्षणी मात्र अपयश आलं आणि नक्कीच इथे पाहायला मिळतोय. आपण पाहूया नाणेफेकीचा कौल जिंकलाय उतेकर वानवली. तर जास्त वेळ घेणार नाही, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण 3 षटकांचा सामना असेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? कमीत कमी स्कोर मध्ये आम्ही रोखण्याचा 40+ तर होऊन देणार नाही. 40च्या आतमध्ये रोखण्याचा मानस असेल. खूप खूप धन्यवाद, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. 40 धावांचं एक मापक आव्हान 3 षटकांमध्ये ठेवलंय. तर तुम्ही 40+ करणार की त्यांनी दिलेलं तुम्ही चॅलेंज स्वीकारणार? तो पण संघ चांगला आहे. खूप वर्षांनी आम्ही एकमेकासमोर खेळतोय. चांगलं करण्याचा प्रयत्न करू. जो चांगला क्रिकेट खेळेल तो जिंकेल. शेवटी क्रिकेटची जीत होणार नक्कीच. सर आपल्याला 2 मिनिटं थांबवतो. आयोजनाबद्दल 2 शब्द सांगायचे. धन्यवाद. ग्रामस्थ मंडळ रुळे यांनी गेल्या वर्षी याच मैदानावरती टुर्नामेंट भरवलेली, यावेळी याच मैदानावरती आहे आणि आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार आणि सर्व संघांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सुद्धा 2 शब्द शुभेच्छा. चालेल काय हरकत नाही. चला वळूया आपण पुन्हा एकदा वरटू मर्डेकर सर. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती आलेले आहेत. तब्बल 12 टार्गेट आहे. 48 धावांचं प्रत्युत्तर देताना अजय शेलार माघारी गेलेत, परंतु मनोज शेलार आणि त्यांच्या सोबतीला विकास शेलार आहेत. विकास शेलार यांनी भरदार फलंदाजी केली आहे. जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेताना विकास सर आतापर्यंत त्यांनी फलंदाजी करताना 1 षटकार आणि 1 चौकार ठोकलेला आहे. म्हणजे कुठेही जी पहिली विकेट गेलेली आहे त्याची उणीव भासू दिली नाही आतापर्यंत फलंदाज विकास शेलार यांनी. नक्की सर, विजयासाठी त्याची सुद्धा धडपड चालू आहे. कारण की जरी आमचा एक सहकारी जरी तंबूच्या आशाला गेला, ज्याच्यावरती आशा होती तो सुद्धा गेला, तरी आम्ही पण सुद्धा आमच्या संघासाठी, गावाच्या नावासाठी, संघाच्या प्रतिष्ठेसाठी मात्र 100% एफर्ट देणार, शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार. ही नक्की विकास यांच्या मार्फत. मनोज यांच्यामध्ये सुद्धा ती ताकद कोत आहे. मोठे फटके खेळ त्यांची सुद्धा फलंदाजी आतापर्यंत आपण खूप वेळा पाहिले. पुन्हा एकदा नक्कीच गोलंदाज सज्ज होताना पाहिला. जेलची नामी संधी होती. सचिन दादांनी थोडंसं चेंडूला हाय बाय केलं, तर नंतर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शशिकांत यांच्या मार्फत आणि दुहेरी धाव नक्कीच अर्जित केली गेली. प्रामुख्याने पहिलं षटक आपण पाहिलं की हेमंत शिंदे जंबो सरांनी हाताळलं. प्रामुख्याने तिकडे 12 धावा त्यांनी खर्च केले आणि षटक क्रमांक 2 साठी आता विवेक शिंदे आलेले आहेत. नेहमीच त्यांचा एक ऑलराऊंडर खेळ राहिलेला आहे, परंतु समोरच्या बाजूला मनोज आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते टीम कोट्रोशीसाठी. मॅच मध्ये बरंचसं काही शिल्लक आहे. घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळते क्रिकेटचं. पुन्हा एकदा विवेक सज्ज होतोय.
डॉट चेंडू. तर पुन्हा एकदा जरतरकडे आपण वळूया. क्रिक बस, जसं क्रिक बसला चर्चा ते जरतर. अजय शेलार यांनी कदाचित जम्बो सरांची जे पहिलं षटक होतं ते कुठेतरी शांत आणि संयमी हाताळणं गरजेचं होतं. प्रति ओव्हर 16ची सरासरी होती. अजय यांच्यामध्ये सुद्धा कॅपॅसिटी होती, मोठे फटके, आणि पहिल्या चेंडू जम्बो सरांना विकेट टेकर गोलंदाज म्हणून नक्कीच संबोधलं जातं. ते षटक कुठेतरी शांत, म्हणजे इन टू द ग्राउंड किंवा इन टू द गॅप असं षटक शांत खेळणं नंतरच्या 2 षटकांमध्ये प्रतिहल्ले चढवणं गरजेचं होतं का? प्रामुख्याने ज्याचा तुम्ही उल्लेख केलात विकास सर, प्रामुख्याने एक मानसिकता होती, परंतु यावेळेला खराब अंडरस्टँडिंग, एकाला माघारी जावं लागेल. परंतु ज्याची आपण चर्चा केली ना की पहिलं षटक अगदी शांततेने खेळणं अजय शेलार यांना महत्त्वाचं होतं का, परंतु अजय शेलार यांचा एक मनसुबा होता, जर आपण हेमंत शिंदे जम्बो सरांना जर अटॅक केला तर येणाऱ्या गोलंदाजांवरती दडपण येईल आणि हा सामना सहजरित्या आपण या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो. म्हणजे एक मानसिकता असताना त्यांची गेलेली विकेट आपण पाहिली. नक्कीच. आणि इथे सुद्धा जो विकास चांगली फलंदाजी करत होता, इथे थोडंसं कॉल कॉम्बिनेशन बिघडलं आणि रनआउटच्या धावचीच्या स्वरूपात मात्र माघारी परतावं लागलं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ताकद होती, तो सुद्धा मोठे फटके खेळत होता. एक सेट झाला होता, एक चौकार, एक षटकार, कॉन्फिडन्स नक्की त्याचा सुद्धा दुणावला होता. पण थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि कदाचित त्याला सुद्धा तंबूच्या दिशेने परतावं लागलं. यावेळेला पुढचा बॉल, आणि ज्या प्रकारे या बॉलची भेदकता आहे, विकेट मिळते काय आणि त्यानंतर एक डॉट बॉल येतो काय, परंतु मनोज शेलार यांना सूर गवसणं कोट्रोशी टीमकडून फार महत्त्वाचं आहे. एका बाजूला विवेक शिंदे यांची गोलंदाजी आपण पाहत आहोत. 4 बॉल हाताळलेत आतापर्यंत आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. यावेळेला डीपी स्क्वेअर लेगला बॉल खेळलाय, क्षेत्ररक्षक बनतील, प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दर्शक सरळ धावींसाठी. मनोज शेलारच्या बॅटमधून येतोय षटकार. इथे मात्र थोडासा खराब चेंडू दिला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला, कारण ज्यावेळी क्रिकेटचं एक समीकरण आहे, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, आणि हा चेंडू दिला होता त्याचा समाचार. कारण या षटकामध्ये कोट्रोशी संघ जेवढा जास्तीत जास्त धावा गोळा करेल तेवढं मात्र विजयाचा अंतर कापण्यासाठी, म्हणजे एक इंटरवल षटक म्हणून नक्कीच या षटकाकडे पाहिलं जाईल. पण या षटकामध्ये थोडेसे मोठे फटके खेळणे, प्रहार करणं गरजेचं असेल. या षटकामध्ये विकास सर, अनेकदा आपण चर्चा करतो ना की कोणत्या संघाची बाजू मजबूत आहे. या षटकामध्ये तुम्हाला प्रामुख्याने समजतं आणि प्रामुख्याने हे दोन्ही संघांसाठी हे षटक फार महत्त्वाचं आहे. एका बाजूला कमी धावा जर या षटकामध्ये रुळे टीमने खर्च केल्या तर चांगली पकड, परंतु या षटकामध्ये जर टीम कोट्रोशीने आक्रमण केलं तर धावसंख्येमधलं अंतर कमी. दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना 5 चेंडूचा खेळाला संपुष्टात शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, इथं मात्र बॅट शेड लागली आणि येस, कॉटन बोल्टचा विकेट होताना पाहायला मिळतोय. आपल्याच गोलंदाजी होती, अप्रतिमाचा झेल घेतला. आधीच्या चेंडूवरती तू षटकार मारला, दुसऱ्या चेंडूवरती मी तुझा विकेट घेतला, म्हणजे 1 तेरी तो 1 मेरी, विकेटचं पतन. 2 षटकाचा खेळाला संपुष्टात. 2 षटकाकडे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 20 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया आपण पाहूया. प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते, बॉल हवेत उभा राहिला. विवेक शिंदे स्वतः बॉलच्या खाली आले आणि पकडली आपल्याच फॉलो थ्रू मध्ये एक चांगली कॅच. प्रामुख्याने विकास सर, या बॉलवरती एक मोठा फटका आला असता तर समीकरण थोडंसं कमी शिल्लक राहिलं असं, किंबहुना 22 धावा बनवाव्या लागल्या असत्या, परंतु आता बनवायच्या आहेत 28 आणि येणारे बॉल 6, म्हणजे तारेवरची कसरत. प्रति ओव्हर सर पाहिलं गेलं तर सुरुवातीला 16 धावा प्रति ओव्हर करायच्या होत्या. 2 षटकार जरी प्रत्येक षटकामध्ये आले असते तरी थोडंसं धावांचं अंतर कमी केलं असतं. विकेटसाठी नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. हो, पुन्हा एकदा क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र कर्णधार स्वतः जेल अचुकाचा जेल टिपला गेला. पुन्हा एकदा विकेटचं बटन. आता समीकरण आणखीन अवघड होत चाललेलं आहे आणि फलंदाज आल्या पावली आता माघारी जातील. प्रयत्न निश्चित केला मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजांनी, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. आता येणारे 5 बॉल आणि बनवायच्या आहेत इथून पुढे 28 धावा. म्हणजे कुठेतरी IPL मध्ये रिंकू सिंग यांनी जो खेळ केला होता आणि त्यानंतर रिंकू सिंग या नावाला प्रसिद्धी मिळाली होती, त्याच प्रकारचा इथे खेळ करावा लागेल. परंतु विकास सर, रिंकू सिंग यांची परिस्थिती जर तुम्ही पाहिली ना तर निश्चित फार हालाकीच्या परिस्थितीमधून रिंकू सिंग क्रिकेटमध्ये उभे राहिले होते. त्यांचे वडील गॅस सिलेंडर डिलिव्हर करण्याचं काम करतात आणि प्रामुख्याने अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये रिंकू सिंग क्रिकेट खेळत राहिले. IPL मध्ये संधी मिळाली, IPL मध्ये प्रसिद्धी मिळाली, आज टीम इंडियाला ते प्रेझेंट करतायत. येस सर, नक्कीच. यशस्वी जयस्वाल सुद्धा, त्याचं सुद्धा एक नावलौकिक, एक सलामीचा फलंदाज, तो सुद्धा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा परिश्रम करून येतो. आता सलामी करण्याचा मान नक्कीच त्याला मिळतो. म्हणजे प्रयत्न केल्याने यशस्वी, प्रयत्नांती परमेश्वर असं बोलला होता ना, म्हणून तुम्हाला
कोणतीही गोष्ट असं ज्यावेळी बोलतात ना, चमकल्याशिवाय तलवारीला सुद्धा जात नाही, हिरा सुद्धा चमकत नाही, जो नंतर डायमंड बनतो त्याला सुद्धा कधी भाव येतो, चमक येते ज्यावेळी तुम्ही त्याला ज्यावेळी जास्त पॉलिश करता. मग तुम्हाला सुद्धा इथं मेहनत करायला लागेल ना. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावानेच माणसाला पूर्णत्व प्राप्त होते. मग तुम्हाला प्रॅक्टिस, क्रिकेटच्या पटलावरती प्रॅक्टिस ही खूप गरजेची आहे सर. निश्चित याच गोष्टी तुमच्यामध्ये परिपक्वता आणतात. प्रामुख्याने 1 धाव्या चेंडूच्या पाठीमागे मिळेल समीकरणामधलं अंतर वाढलेलं आहे टीम कोट्रोशीसाठी. इथे मात्र मोठा विजयशील प्रस्थापित करताना पाहायला मिळते, विजयाच्या दृष्टीने वाटचाल करताना पाहायला मिळते रुळे वैभव रुळे संघ, तर कुठेतरी पराभवाच्या छायाखाली जाताना पाहायला मिळते कोट्रोशी संघ. थोड्या छोट्या चुक्याला पहिल्या गोलंदाजीवरती नक्की राजेश शेलार यांचा विकेट गेला, तदनंतर विकास यांची रनआउटची ती संधी, तदनंतर थोडंसं नक्कीच या चेंडूवरती झेल घेताना थोडी अनोखी स्टाईल पाहायला मिळाली. चेंडूमध्ये विनायक दादा यांच्यामध्ये थोडंसं अंतर पाहायला मिळालं. तदनंतर मात्र नक्कीच एकेरी धाव अर्जित केली डिक्लेअर झोनमध्ये. इथे मात्र नक्की आता विजयाच्या दृष्टीने मोठा विजयश्री प्रस्थापित करताना पाहायला मिळेल रुळे वैभव रुळे संघ. आणि तदनंतर मात्र पाहिलं तर कोट्रोशी संघ कुठेतरी मात्र पराभवाच्या छायाखाली जाताना पाहायला मिळतोय. आता उर्वरित 3 बॉलमध्ये 26 बनवायचे आहेत. हा फटका समोरच्या बाजूला खेळत असताना क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत असताना 1 धाव्या चेंडूच्या पाठीमागे मिळेल का, हाच एक प्रश्न होता. आणि प्रामुख्याने आता उर्वरित फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सामन्यामधली बाकी आहे ती फक्त औपचारिकता. नक्कीच सर मोठा विजयश्री प्रस्थापित करताना पाहायला मिळते रुळे संघ. आतापर्यंत रुळे संघ दाखवून देतो की आम्ही रुळे हे नाव का आवर्जून घेतलं जातं या KSKच्या पटलावरती, का आमच्या नावे जास्त नामांकन का आहेत, का जास्त विजेतेपद आहेत ते सुद्धा दाखवून दिलं जात आहे. एक शांत आणि संयमी अशी खेळी करताना पाहायला मिळते. आणि इथे सुद्धा अप्रतिम भारदार असा विजय यांच्या नावे नक्कीच करताना पाहायला मिळतील. हो हो, इथे मात्र नक्कीच चांगला प्रयत्न असेल. झेल होणार का जम्बो सर, कदाचित. हा चला नक्की